हाय हॅलो नमस्कार. उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अतिशय टेस्टी असे होममेड चॉकलेट्स बनवत आहोत. अगदी सगळ्यांना आवडतील असे हे चॉकलेट्स बनवण्यासाठी आपण घेणार आहोत चॉकलेट्स डार्क कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, 2 कॉफी पाउच आणि 1 टीस्पून कोको पावडर. 400 ग्रॅम हे दोन्ही कंपाऊंड आहेत. त्यातले आपण 200 ग्रॅम म्हणजे टोटल 400 ग्रॅम कंपाऊंड असं बारीक चिरून घेतलंय. तुम्ही जास्त किंवा कमी प्रमाण करू शकता. फक्त दोन्ही कंपाऊंड आपण समप्रमाणात घेतलेले आहेत. इथे आपण पाणी गरम करून घेत आहोत. या पाण्यामध्ये आपल्याला ज्या भांड्यात आपण चॉकलेट कंपाऊंड बारीक करून घेतलंय ते भांडं ठेवून द्यायचंय. इथे मी फ्लेम बंद केलेली आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं या गरम पाण्यात आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि सतत असं ढवळत घेत हे कंपाऊंड आपण पातळ करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण 1 टीस्पून कोको पावडर टाकलेली आहे. तसंच 2 पाउच कॉफीचे आपण यामध्ये टाकत आहोत. कॉफी आणि कोको पावडर टाकल्यामुळे आपल्या या होममेड चॉकलेट्सला खूप छान टेस्ट येते. इथे मी काजू आणि बदाम असे बारीक करून घेतले ते यामध्ये टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये बारीक करून टाकू शकता. हे सर्व साहित्य टाकल्यावर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ. छान असं एकजीव करून घेऊया. हे बघा, चॉकलेट असं व्यवस्थित मोल्डमध्ये टाकता येईल इतकं हे पातळ झालेलं आहे. आता आपण हे मोल्डमध्ये टाकून घेऊया. इथे मी असे चॉकलेट्स मोल्डमध्ये टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही शेपचे मोल्ड घेऊ शकता आणि असे छान चॉकलेट तयार करू शकता. आपण सर्व हे मोल्डमध्ये भरून घेऊया. आता हे मोल्ड्स आपण एक 10 मिनिटं फ्रीजला ठेवून द्यायचे आहेत आणि 10 मिनिटांनी ते बाहेर काढायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे की फ्रीजरला आपल्याला हे ठेवायचं नाही आहे, नॉर्मल फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत. हे बघा, साधारण 10 मिनिटांनी आपण हे फ्रीजमधून काढून घेतलेत. आपले चॉकलेट इथे तयार आहेत. असे वेगवेगळ्या मोल्ड्समध्ये मी चॉकलेट तयार करून घेतलेत. आपण ते सगळे आता काढून घेऊया. यामध्ये घातलेल्या कॉफीची टेस्ट या चॉकलेटसोबत खूपच छान लागते. तुम्ही कोणत्याही ओकेजनसाठी, मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा गिफ्टिंगसाठी हे चॉकलेट्स तयार करून देऊ शकता. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.